संचालक, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, आणि खरोखर आज मला वाटतं हा त्रिवेणी संगम या ठिकाणी जुळून आलेला आहे. आणि खरोखर आम्ही सुनील सर असू द्या, पालांडे सर असू द्या, फोनवर आम्ही एकमेकांशी चर्चा करतो. खरोखर आहे की प्रत्येकाचं काहीतरी वेगळं जेवण दिलेलं आहे, प्रत्येकाच्या नाविन्य काहीतरी आहे. आणि हे नाविन्य एकमेकांकडून घेण्यासाठी आम्ही एकमेकांशी कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये असतो किंवा बसतो आम्ही 3 महिन्यात एक वेळा किंवा भेटतो आपण. पण त्याला चर्चा होते की तुमच्या संस्थेत काय चाललंय, आमच्या संस्थेत काय चाललंय. या पद्धतीने सुनील सर बोलले, पालांडे सर बोलले की प्रत्येक गोष्ट बदलते आणि बदलणे हा निसर्गाचा नियम आहे. या नियमाप्रमाणे प्रत्येक गोष्ट नवीन आज ॲडॉप्ट होते. कारण आज टेक्नॉलॉजीचं जग आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये प्रत्येक दिवशी प्रत्येक गोष्ट नवीन मार्केटमध्ये येते आणि प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी कोणती महत्वाची आहे त्याच्यामध्ये आणि आपल्यासाठी कोणती महत्वाची नाहीये ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण आता आपण आमची वार्षिक सभा घेतली आहे, याच्यामध्ये आपण उमेदी शिकावी. कारण प्रत्येक गोष्ट नियमावर चालते, प्रत्येक गोष्ट. आपला देश सुद्धा संविधानावर चालते. कारण देश कसा चालवायचा यासाठी संविधान तयार केलं. त्याच पद्धतीने संस्था असू दे, कारखाने असू दे किंवा अजून कोणतीही गोष्ट असू दे जी नियमावर चालते, त्यासाठी प्रत्येक गोष्ट साठी नियम तयार केलेले, कायदे तयार केले म्हणलं तर काय हरकत नाही. कारण आपला प्रत्येक गोष्टीवर कायदे तयार केले. त्या पद्धतीने संस्था ही आपली, जसं महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 नुसार आपल्या संस्था आपली चालते. आणि या संस्था चालत असताना त्या कायद्यामधून सुद्धा आपल्यासाठी शासनाने संस्था चालवण्यासाठी संस्थेसाठी उपविधी तयार केलेली आहे किंवा बायलॉज तयार केलेले आहे. आणि या बायलॉजच्या नुसार ज्या काही नियम अटी केलेले, धोरणं केलेले, त्या धोरणानुसार संस्था आपली सहकारी संस्था चालते किंवा बँकांचे कायदे वेगळे, त्याचे उपविधी वेगळे. त्याच पद्धतीनं आपणाला आपल्या संस्थेसाठी त्या कायद्यामधून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा 1960 असेल, 61 असेल, त्याच्यामधून आपल्या संस्थेची उपविधी, ज्या उपविधीमध्ये आता सरकारने बदल करून आपल्याला स्वीकारायला सांगितलं, त्या पद्धतीनं आपण संस्था चालवत असताना आपल्यासाठी आपल्या संस्थेसाठी आपण प्रॅक्टिकली काम करतो. त्यावेळेला आपण आपल्यासाठी काही नियम बनवलेले किंवा त्याच्यामधून काही गोष्टी घेऊन आपल्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यावरती आपण आपली पॉलिसी तयार केलेली आहे आणि आपल्या पॉलिसीवरती आपण काम करतोय. आपण हे काम करत असताना आपल्या संस्थेमध्ये आपली प्रशासन विभाग असेल, आपला कर्ज वसुली विभाग असेल किंवा ऑडिट विभाग असेल. कारण त्या म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून 3 गोष्टी महत्वाच्या वाटतात मला. कारण प्रत्येक गोष्टीचा नियम आहे आणि हा नियम आमचे संस्थापक आनंदरावजी माहिंगरे साहेब, कारण त्यांनी कलेक्टर ऑफिसला काम केलं असल्यामुळे प्रत्येक गोष्ट नियम किंवा प्रत्येक गोष्ट रायटिंग मध्ये झाली पाहिजे किंवा प्रत्येक गोष्टीचा कागद बनला पाहिजे. त्या पद्धतीनं आपण आपल्या संस्थेची पॉलिसी तयार केली. कारण प्रत्येक बँकेची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे बँकेतून आपण प्रत्येक ती माहिती कशी मागवावी, कोणत्या नॉब्स नुसार मागवावी आणि आपली गुंतवणूक त्या बँकेत सुरक्षित कशी राहील याकडे लक्ष देण्याकरता आपण ती गुंतवणुकीची पॉलिसी तयार केलेली आहे. तसेच आपल्याकडे असलेलं दप्तर की ज्या स्टेशनरीज आहेत की जी आपण यूज केलेली आहे आणि यूज केलेली स्टेशनरी कोणती किती वर्ष ठेवावी, कशा पद्धतीने ठेवावी आणि कधी ती डिस्ट्रॉय, या गोष्टीची जी पॉलिसी आहे ती पॉलिसी आपण त्या दप्तर व्यवस्थापनामध्ये आपण केलेली आहे.
दप्तर व्यवस्थापनामध्ये, कारण काही स्टेशनरी आपल्याकडं काही वर्षांनी डिस्ट्रॉय करावं लागतात आणि काही स्टेशनरी जी आपली आहे ती आपल्याला कायमस्वरूपी जोपर्यंत संस्था आहे तोपर्यंत आपल्याला ती ठेवावी लागते. त्या पद्धतीनं कोणती आपली स्टेशनरी ठेवावी आणि कोणती स्टेशनरी डिस्ट्रॉय करावी, किती वर्षांनी करावी, याबाबत आपण नियम अटी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. तसेच आपला दुसरा विभाग त्याच प्रशासनमध्ये आपण केलेला आहे की ठेव विभागाचा, की ज्यांच्याकडे ठेवीची जबाबदारी दिली, म्हणजे जो ठेवीबरोबर आपण HR डिपार्टमेंट जो कर्मचारी वर्गावरती पूर्णपणे नियंत्रण करेल. त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचे सेवा नियम आपण त्याच्यामध्ये केलेले आहेत. त्या सेवा नियमामध्ये दंड आणि त्या कर्मचाऱ्यांचं मूल्यमापन. ठेवीमध्ये आपण ठेव कशा पद्धतीने गोळा करावी किंवा किती करावी, प्रत्येक प्रकारची ठेव आपल्याकडं, त्याला प्रत्येक प्रकारच्या ठेवीला नॉर्म्स आपण ठरवून दिलेले आहेत. किंवा आपली मुदत ठेव असू दे, संचय असू दे, गेली असू दे, असे ठेवीचे वेगवेगळे आपले प्रोडक्ट आहेत. मग अशी पालांडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, आणि प्रोडक्ट आपल्याला मार्केटमध्ये कसे मांडायचे आहेत ते त्यांनी सांगितले. तर या प्रोडक्ट नुसार त्याची नियमावली, त्याचे व्याज दर, त्याची विड्रॉल किंवा किती दिवसांनी त्या विड्रॉल होणार, कशा पद्धतीने द्यायचे, कशा पद्धतीने पेमेंट केलं पाहिजे, कशा पद्धतीने पेमेंट स्वीकारलं पाहिजे. कारण कॅश स्वीकारण्याला सुद्धा आपल्याला काहीतरी नियम शासनाने घालून दिलेले. मग हे नियम आपल्यापर्यंत, आपल्या कर्मचाऱ्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचणं गरजेचं आहे. आणि यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण जसजसं शासनाची नवीन परिपत्रक येत आहेत, कारण ज्या पद्धतीनं RBI बँकांना गाईड करते त्याच पद्धतीनं सहकार खातं आपल्या संस्थांना गाईड करते. मग हे करत असताना RBI ज्या पद्धतीनं चाललंय त्याच पद्धतीनं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सहकार खातं चाललंय असं वाटायला लागले. कारण आता जे नवीन नवीन परिपत्रक येत आहेत त्याच्यामध्ये एवढे बदल दिलेत त्यांनी की तुम्ही कल्पना करू शकणार नाही. कारण बँकेला जसे नियम अटी त्यांनी लावलेले त्याच पद्धतीने नियम अटी आपल्याला लावण्याचा प्रयत्न करतायत. ही खरोखर म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत, असं नाही की त्या वाईट गोष्टी आहेत. कारण कुठंतरी आपण स्वतःला बांधून घेणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. आणि त्यासाठीच मला वाटतं सगळे कायदे नवीन नवीन आपल्यासाठी येत आहेत, ते चांगल्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये HR डिपार्टमेंट आहे. HR डिपार्टमेंट मध्ये कर्मचाऱ्यांच्या पूर्ण कर्मचाऱ्यांचे सेवा नियमामध्ये कर्मचाऱ्याला ज्या संस्थेने फॅसिलिटी दिलेली आहे की कोणती फॅसिलिटी दिलेली आहे कर्मचाऱ्याला त्या आहेत. रजा कर्मचाऱ्याला किती दिलेली आहे, कशा पद्धतीने रजा घ्यायची आहे, किती घेतल्या पाहिजे याची माहिती त्या HR डिपार्टमेंटच्या आपल्या सेवा नियमामध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याचं आपण रजा कशा पद्धतीनं, पुन्हा कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमामध्ये सेवा नियमावली काल किती आहे, किंवा त्याच्या अजून एक्स्ट्रा संस्था काय फॅसिलिटी कर्मचाऱ्यांना देते, या सगळ्या गोष्टी त्या सेवा नियमावलीमध्ये आपण दिलेले आहे. आणि सेवा नियमावलीमध्ये एखादा कर्मचारी काम करत असताना खरोखर त्याच्याकडनं चूक झाल्यानंतर त्याला काय दंडात्मक कारवाई असावी, या सगळ्या गोष्टी आपल्या नियमानुसार आपल्या सेवा नियमावलीमध्ये कर्मचाऱ्यांच्या दिलेले आहे. ह्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचं मूल्यमापन. तुम्हाला कदाचित म्हणजे तुमच्याकडे काही म्हणजे काही गोष्ट येत नसेल, परंतु प्रत्येक कर्मचाऱ्यांचं मूल्यमापन केलं जातं आणि मूल्यमापन केलेलं रेकॉर्ड सगळं प्रत्येक कर्मचाऱ्यांची फाईल वेगळी HR डिपार्टमेंटला आपली आहे. प्रत्येक कर्मचारी लागल्यापासून कर्मचारी रिटायर होईपर्यंत त्याचं पूर्ण रेकॉर्ड ते आपल्या फाईलमध्ये नोंद करून ठेवलं जातं. हे काम HR डिपार्टमेंटचं आहे. त्यामुळं प्रत्येक कर्मचारी त्याचं मूल्यमापन ही आपल्या त्या फाईलमध्ये आपण करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर सभा, प्रशिक्षण किंवा संस्थेचे इतर कार्यक्रम हा आपला एक विभाग आपण वेगळा केलेला आहे. यामध्ये संस्थेची संचालक मंडळाची सभा, त्याच्यानंतर आपल्या प्रत्येक विभागाची म्हणजे मग असू द्या कर्ज वसुली असू द्या, प्रशासन विभागातील
कर्ज मंजुरी असू द्या किंवा आत्ताच्या नवीन उपविधीनुसार जवळजवळ नवीन उपविधीनं 9 सभा दिलेल्या आहेत. ऑडिटची सभा असू द्या. मग या सभेमध्ये प्रत्येक विषय वेगवेगळे आहेत आणि या प्रत्येक विषयानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याचं काम त्या आपल्या सभाच्या नियोजनामध्ये आपण दिलेलं आहे. त्याची कागदपत्र कशा पद्धतीनं करायची आणि कशा पद्धतीनं ठेवायची किंवा त्याची पूर्तता कशा पद्धतीनं करायची हे आपले सभाच्या नियोजनामध्ये आपण दिलेलं आहे. ही सभा कोणत्या कुठल्या वेळी कशा पद्धतीनं घ्यायच्या याचं नियोजन आपण त्यामध्ये दिलेलं आहे. तसेच प्रशिक्षण पॉलिसीमध्ये आपण कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे प्रशिक्षण दिलं पाहिजे. मग ते कशा पद्धतीनं द्यायचं आहे, मग सभासदांना प्रशिक्षण कसं द्यायचं आहे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कसं द्यायचं आहे, कोणतं द्यायचं आहे, या संबंधी माहिती आपण आपल्या प्रशिक्षण पॉलिसीमध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये वसुली अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण असेल, क्लार्कचं असेल, संचालकांचं असेल, सभासदांचं असेल, या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं प्रॅक्टिकली दिलं पाहिजे. कारण सरकारी नियमानुसार आपल्याला जे कायद्याच्या नियमानुसार जे आपली सहकार खात्यानं जे परिपत्रक काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या संस्थेचा 600 मार्काचा जो पेपर आहे त्या 600 मार्काच्या पेपरमध्ये या सगळ्या गोष्टी काय काय की कोणत्या गोष्टीची तुम्ही पूर्तता केल्यानंतर किती मार्क मिळणार याची माहिती त्या पॉलिसीमध्ये आपल्या दिलेली आपण केलेली आहे किंवा त्याच्यामध्ये जी दिलेली आहे त्याच्या पद्धतीने आपलं कामकाज खरोखर होतंय की नाही, हे कामकाज करण्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज करायला पाहिजे किंवा ती मार्क्स मिळण्यासाठी आपल्या ज्या पॉलिसी आहेत त्या पॉलिसीमध्ये प्रत्येक गोष्टीचा आपण उल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 700 मार्क असू दे, बॅलन्स शीट असू दे, यावरती धर्माळ साहेब नंतर बोलतील त्या गोष्टीबद्दल सविस्तर. कारण ह्या प्रत्येक गोष्ट असा विषय आहे, कारण हा एक विषय जर घेतला तर या एका विषयावर जे बरोबर मी नाही बोलू शकत, पण याच्यामध्ये ज्याचा अभ्यास आहे तो एक व्यक्ती लेक्चरर पूर्ण दिवसभर एका विषयानुसार लेक्चर देऊ शकतो. एवढी याच्यामध्ये म्हणजे जेवढं आपण डीप मध्ये जाईल तेवढं डीप मध्ये याच्यामध्ये आहे. मी या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त वॉर्बली सांगतोय किंवा माहिती देतोय की जेणेकरून तुम्ही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा आणि ह्या कमीत कमी माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला किंवा आपल्या संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला या सगळ्या गोष्टीची माहिती असावी. कारण आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा मार्केटमध्ये जात असताना आपण एकटे नाही जात असतो, कारण आपल्या पाठीमागे संस्थेचं नाव आहे किंवा संस्थेचा ब्रँड आहे. त्यामुळं आपण संस्थेमध्ये जात असताना आज तुम्ही भले कोणत्याही संस्थेत आपण असू द्या, जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तेव्हा आपल्या नावाबरोबर संस्थेचं नाव जोडलेलं आहे. म्हणजे तुम्ही ते माना अगर न माना, पण ऑटोमॅटिकली जेव्हा आपण संस्थेमध्ये काम करतोय त्यावेळेला आपल्याला बरोबर संस्थेचं नाव जोडले गेलेलं आहे. तेव्हा आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तर माणूस म्हणताना आपल्या नावाबरोबर हा किंवा आपलं नाव घ्यायच्या अगोदर अरे हा दत्तसेवा पतपेढीचा दैनंदिन प्रतिनिधी आहे, कर्मचारी आहे किंवा अधिकारी आहे किंवा समथिंग कोणी, म्हणजे आपल्या पदाची सुद्धा ओळख आपल्या कामानुसार किंवा आपल्या संस्थेनुसार होत असते. त्यामुळं याच्यामध्ये संस्थेचं नाव आपल्या बरोबर जोडलेलं आहे. प्रशिक्षण पॉलिसीमध्ये आपण प्रशिक्षणामध्ये काय प्रशिक्षण कशा पद्धतीने, कारण याला मार्क्स मगाशी मी म्हटल्या पद्धतीने त्या पद्धतीने प्रशिक्षणाची पॉलिसी आपण केलेली आहे. तसेच संस्थेचे इतर कार्यक्रम, मग इतर कार्यक्रम आपण वर्षभरात आपण ज्या वेळेला वार्षिक नियोजन करतो त्या वार्षिक नियोजनामध्ये आपण काही गोष्टी ठरवतो त्या पद्धतीने आपले त्याचमध्ये आपले इतर कार्यक्रम आपले कशा पद्धतीने, समजा असं वार्षिक मीटिंग असू द्या किंवा आपल्या तिमाही मीटिंग्स असू द्या, या कशा पद्धतीने घ्यायचं किंवा एखादा आपण सण साजरा करतो तो कशा पद्धतीने साजरा करू शकतो किंवा त्या सणानुसार आपण आपल्या स्कीम ठरवतो, त्या स्कीम कशा पद्धतीने ठरवतो याचं नियोजन आपण या इतर कार्यक्रमामध्ये आपण केलेलं आहे. तसेच त्याच्यानंतर आयटी विभाग, या आयटी विभागामध्ये संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही, वार्षिक देखभाल करार, शाखा दुरुस्ती किंवा मूल्यांकनकार नेमणूक हा भाग आपण या
विभागामध्ये टाकलेलं आहे. कारण IT विभागामध्ये आज आपल्याला कसं आहे की आपण पहिलं मॅन्युअल काम करत होतो, पण आज परिस्थिती तशी नाही आहे. कर्मचारी काम करायला लागले की पहिला कॉम्प्युटर पाहिजे आणि कॉम्प्युटरशिवाय काम करू शकत नाही, तर तो कर्मचारी बसू शकतो किंवा त्याचा वेळ असाच जाऊ शकतो. यासाठी प्रत्येक काम आजच्या या IT नुसार कॉम्प्युटरवरच होतंय. त्यामुळे प्रॅक्टिकली आपण काम करत असताना कशा पद्धतीनं कॉम्प्युटर म्हणजे कॉम्प्युटर खरेदी असू द्या, कॉम्प्युटरची दुरुस्ती असू द्या, कॉम्प्युटरची देखभाल असू द्या, यामध्ये मग CCTV असू दे, CCTVची देखभाल असू द्या, त्याची EMC असू दे, वार्षिक देखभाल करार, हे सगळे मग आपण पेस्ट कंट्रोल करतोय. आपण आपल्या कॉम्प्युटरची असू दे, प्रिंटरची असू दे, सर्व्हिसिंग असू दे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण टाकलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर शाखा दुरुस्ती करत असताना आपल्याला, कारण आपल्या संस्था मोठी असल्यामुळं प्रत्येक वेळा आपल्याला नवीन गोष्ट करावी लागते ना कुठल्या शाखेमध्ये काही ना काहीतरी म्हणजे कायमस्वरूपी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याची दुरुस्ती आपण कशा पद्धतीने करायची, त्याला मान्यता कशी घ्यायची आहे, कसे प्रस्ताव सादर करायचे, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण याच्यामध्ये या पॉलिसीमध्ये आपण दिलेले आहे. तसेच आपण सेपरेट आपल्या संस्थेचा जाहिरात विभाग आपण सेपरेट केलेला आहे. या जाहिरात विभागामध्ये संस्थेची जाहिरात कशा पद्धतीने करायची आहे, कोणामार्फत करायची आहे, किंवा संस्थेच्या जाहिरातीचं आपलं वार्षिक उद्दिष्ट कशा पद्धतीने आहे किंवा वार्षिक कार्यक्रमानुसार मगाशी म्हटल्यानुसार त्याचं नियोजन कशा पद्धतीने आहे, याचं नियोजन आपण त्यामध्ये केलेलं आहे. त्याच्याबरोबर मार्केटिंग या मार्केटिंगमध्ये मार्केटिंग कसं करायचं आहे, संस्थेचं नाव ऑलरेडी मार्केटमध्ये आहे, परंतु असलेल्या नावाचं सुद्धा ब्रँडिंग आपण कशा पद्धतीने करतोय किंवा कशा पद्धतीने करायला पाहिजे याची माहिती आपण मार्केटिंग मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर आपली वेबसाईट, या वेबसाईटमध्ये आपण संस्थेची कोणती माहिती दिलेली आहे किंवा कोणत्या माहितीचं अपडेट कोणत्या वेळी करायला पाहिजे. कारण जसं आता वार्षिक आपला प्रशिक्षणाचा कार्यक्रम झाला, तर प्रशिक्षणाचा कार्यक्रम झाल्यानंतर याचं अपडेट आपल्या जर वेबसाईटला गेलं त्यावेळी, तर ती सुद्धा आपली एक प्रसिद्धी आहे. आणि याच्याबद्दल आपला प्रत्येक कार्यक्रम असू द्या, प्रत्येक संस्थेतला आपण एखादा कार्यक्रम घेतलेला असू दे, एखादा वाढदिवस असू दे, किंवा संस्थेमध्ये आपण काही गोष्टी बदल केल्या, किंवा आपण जसं तिमाही पतधोरण ठरवतो, या पतधोरणाची माहिती की जे कर्जाचे व्याज रेट असतील, ठेवीचे व्याज रेट असतील, हे आपण 3 महिन्यांनी कमी जास्त करतो जशा मार्केटच्या हिशोबाने, त्याची माहिती वेबसाईटवर असू दे असेल. संस्थेचे सर्व संचालक, संस्थेचा पूर्ण इतिहास, संस्थेची शाखा, संस्थेत वेळोवेळी होणारे बदल, या सगळ्या गोष्टी आपण वेबसाईटमध्ये टाकलेल्या आहेत. कशा पद्धतीने टाकायचे याबद्दल आपण वेबसाईटवरती माहिती दिलेली आहे. तसेच आपला दुसरा विभाग म्हणेल आपण की वसुली विभाग. या कर्ज वसुली विभागामध्ये आपण पहिली पॉलिसी आपली म्हणजे कर्ज मंजुरी बद्दल केलेली आहे. आताच आपण 1-2 महिन्यापूर्वी पुन्हा शासनानं कर्जाविषयी नियमावली पुन्हा त्यांनी दिली, तर त्याच्यामध्ये आता पुन्हा बी बदल करण्याचा प्रयत्न चालू आहे आपल्यामध्ये. कारण आपण आपली पॉलिसी तयार केली होती, परंतु जसं शासन बदल करते त्या पद्धतीनं आपण सुद्धा बदलणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण त्या पॉलिसीमध्ये थोडासा बदल करतो. त्यांनी दिलेल्या जे काही नियम, अटी किंवा त्याच्यामध्ये अजून काहीतरी त्यांनी नॉब्स दिलेले आहेत, वेगळे नॉब्स थोडेसे दिले आहेत, ते त्याच्यामध्ये ऍडॉप्ट करून आपण पुन्हा कर्ज पॉलिसी तयार करतो. आपण कर्ज पॉलिसी आपली तयार केली, मग कर्ज कशा पद्धतीनं द्यायचंय, कर्ज देताना कशी व्हिजिट करायची, व्हिजिट देऊन आपण काय माहिती घ्यायची आहे, या गोष्टीबद्दल आपण सर्व माहिती आपल्या कर्ज पॉलिसीमध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या कर्ज पॉलिसीमध्ये कर्ज प्रकारानुसार कोणती कागदपत्र घ्यावी याबद्दल आणि कर्ज कसं डिस्बर्समेंट करावं याबाबत आपण कर्ज पॉलिसीमध्ये आपली माहिती दिलेली आहे. तसेच कर्ज वसुलीबाबत कर्ज खातं NPA म्हणजे कर्ज खातं थकीत झाल्यापासून ते कर्ज खातं पूर्णपणे वसूल होईपर्यंत, म्हणजे
कर्ज वितरण केलं. कर्ज वितरण केल्यानंतर पहिल्या हप्त्यापासून कर्जाचे हप्ते कसे जमा करावे, जसं सुनील साहेबांनी सांगितले की आता आपण प्रत्येक गोष्टीला म्हणजे जोपर्यंत तो एकतर दैनंदिन खातेदार असावा, अदरवाईज त्याने एसीएस चालू करून द्यावं. त्याशिवाय त्याचं कर्ज डिस्कस न करता म्हणजे आपल्याला आपलं काम कशा पद्धतीने कमी होईल इथून सुरुवात करून ते खातं थकीत झालं तर त्याच्यावर काय कारवाई करावी, ते खातं एनपीए झाल्यानंतर त्याच्यावर काय कारवाई करावी आणि एनपीएच्या पुढे गेल्यानंतर 101 ची कारवाई कशा पद्धतीने करावी, वसुली दाखले कसे घ्यावे आणि हे वसुली दाखले घेतलेले वसुली दाखल्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी, कोणत्या कायद्याखाली करावी याबाबत आपण माहिती आपल्या वसुली विभागाच्या पॉलिसीमध्ये दिलेली आहे की जे SRO नी कोणत्या पद्धतीने काम करावं. म्हणजे प्रॉपर्टी सेल होऊन आपल्याला त्या प्रॉपर्टीची रक्कम आपल्याला कर्ज वसूल होईपर्यंत त्यामध्ये आपण पूर्ण माहिती त्या आपल्या पॉलिसीमध्ये दिलेली आहे. तसेच एखाद्या कर्जाबाबत किंवा संस्थेच्या काही गोष्टीबाबत आपल्याला कायदेशीर सल्लागारांची जर गरज लागली तर कायदेशीर सल्लागारांची नेमणूक आणि कायदेशीर सल्लागारांची फीज असू द्या किंवा कायदेशीर सल्लागार कोणकोणते असावेत, कोणकोणत्या पद्धतीचे आपल्याला संस्थेच्या वेळोवेळी गरज लागते कायदेशीर सल्लागारांची आणि या कायदेशीर सल्लागारांची नेमणूक आणि कायदेशीर सल्लागार किती प्रकारचे आपल्याला संस्थेचे आहेत या प्रकारानुसार त्यांच्याकडून कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या कायदेशीर सल्लागाराकडे जावं आणि त्यांच्याकडून ती माहिती घेऊन आपलं काम पूर्ण करावं याबाबत आपण कायदेशीर सल्लागार त्याच्यामध्ये दिलेले आहे. तसेच तिसरा विभाग ऑडिट विभाग. ऑडिट विभाग हा कारण संस्थेचं प्रशासन कामकाज असू द्या किंवा वसुलीचं कामकाज असू द्या कारण याची सगळी तपासणी करण्याचं काम ऑडिट विभागाचं काय आहे आणि त्यामुळे ऑडिट विभाग हा खूप महत्वाचा आहे. कारण ऑडिट विभाग हा काम करत नसून किंवा भीती दाखवत नसून आपल्या कामकाजामध्ये काय चुका झाल्या आणि झालेल्या चुका कशा पद्धतीने दुरुस्त करायच्या आहेत याबद्दल आपल्या पॉलिसीमध्ये आपण माहिती दिलेली आहे. मग त्यामध्ये ऑनलाईन तपासणी असू द्या कारण आता आपलं सगळं CBS प्रणाली असल्यामुळं कॉम्प्युटरवरती सगळ्या गोष्टी आपल्या होत आहेत किंवा सगळं कामकाज आपलं कॉम्प्युटरवरती चालतंय आणि या चाललेल्या कामकाजामध्ये आपल्या ज्या काही अवधानानं किंवा अनावधानानं जी काही चूक होते आणि याची दुरुस्ती आपल्याला वेळोवेळी करावी लागते. या दुरुस्ती करण्याकरता आपण ऑनलाईन पहिल्यांदा तपासणी करतोय. त्या तुम्ही केलेल्या कामाची तपासणी ऑनलाईन केली जाते मुख्य कार्यालयामध्ये. त्यासाठी आपण तो आपला सेपरेट ऑडिट विभाग आहे त्यासाठी आपला वेगळा कर्मचारी आहे. तसेच आपण अंतर्गत ऑडिट करून घेतोय की अंतर्गत ऑडिट मध्ये आपल्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकांची दुरुस्ती करण्याकरता पुन्हा त्याची आपल्याकडे पुन्हा पत्र व्यवहार करून त्याची दुरुस्ती कशा पद्धतीने करून घ्यावी आणि त्याची पूर्तता कशी करावी यासाठी आपला तो अंतर्गत विभाग आहे. त्याच्यानंतर वैज्ञानिक विभाग जी शासकीय ऑडिटरनी त्रुटी काढलेली आहे आणि आपल्याला फॉर्म शासनाला द्यावा लागतो त्या त्रुटीची पूर्तता करून घेण्यासाठी त्याची पूर्तता कशा पद्धतीने करायची आहे याची माहिती आपल्या कोणत्या पॉलिसीमध्ये दिलेली आहे. तसेच आपल्या शाखेमध्ये किंवा आपल्या संस्थेमध्ये विशेष तपासणी की जी आपण 3 महिन्याला करतो आणि या विशेष तपासणीमध्ये पुन्हा आपलं काय अपूर्ण काम काय राहिलंय का तर आपलं अपूर्ण काम राहू नये याकरता विशेष तपासणी कशा पद्धतीने करून घ्यायची आणि त्याची पूर्तता कशा पद्धतीने करायची आहे याची पूर्तता करण्यासाठी किंवा शाखा विजिट असू द्या ती कशा पद्धतीने करायची आहे याची माहिती ऑडिट विभागामध्ये दिलेली आहे. तर या पॉलिसीज आपण आपल्या पॉलिसीमध्ये तयार केलेली आहे आणि या पॉलिसीनुसार प्रत्येक कर्मचाऱ्यानं जरी खरोखर पॉलिसी वाचली किंवा आपल्याला ज्या ठिकाणी अडचण येते त्या ठिकाणी जर ती पॉलिसी वाचली तर तुम्हाला काम कुठल्याही डिपार्टमेंट असू दे किंवा कुठल्याही डिपार्टमेंट एका बाजूला दुसऱ्या बाजूला बदली होऊ दे किंवा शाखेतनं बदली इकडे तिकडे होऊ द्या तर त्या पद्धतीनं कामकाज करण्याकरता आपलं कामकाज करायला सोपं व्हावं याकरता आपण आपल्या संस्थेची पॉलिसी तयार केलेली आहे आणि जसं आपण काम करत असताना
जे काही नवीन बदल असतील मग ते आपण प्रॅक्टिकली काम करत असताना एखादी अपवादाची गोष्ट असू द्या किंवा शासनाने दिलेल्या परिपत्रकाची गोष्ट असू द्या, त्या परिपत्रकानुसार जो बदल होईल तो बदल आपण करण्याचा प्रयत्न करतो. मग तिथं आपण कार्यालयादेश असू द्या किंवा एखादं परिपत्रक असू द्या, त्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत आपण ती गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर ती पोहोचवलेली गोष्ट पुन्हा त्या पॉलिसीमध्ये दरवर्षाला आपण ती ऍड करून त्याच्यामध्ये पुन्हा बदल करून पुन्हा ती पॉलिसी आपली अपडेट करून तुमच्यापर्यंत आपण सादर करण्याचा प्रयत्न करतोय. तसेच या पॉलिसीनुसार कामकाज करत असताना आपल्या संस्थेची जी आपण मार्च झाल्यानंतर आपण 3 महिने वार्षिक उद्दिष्ट ठरवतो. कारण आपण घेतलेली टार्गेट्स किंवा आपण घेतलेली उद्दिष्ट ती पूर्ण कशा पद्धतीनं करायची आहे किंवा कशा पद्धतीनं आपल्याला ती पूर्ण करता येईल त्यासाठी आपण आपलं नियोजन आपण केलेलं आहे. वार्षिक होते प्रत्येक गोष्ट प्रत्येक पॉलिसीमध्ये प्रत्येक कामकाजामध्ये आपण पुन्हा वार्षिक उद्दिष्ट आपण ठरवतो. भले जरी स्टेशनरी छापायची असेल तरी आपण वर्षाला आपल्याला स्टेशनरी किती लागणार आहे, किती छापायची याचं नियोजन पुन्हा आपण आपल्या उद्दिष्ट धोरणामध्ये आपण परत केलेलं आहे. पुन्हा आपल्याला आपल्या संस्थेचे पॅरामीटर्स जे धमाल साहेब बोलतील परत, त्यामध्ये ठेव किती टक्के वाढ झाली पाहिजे, सभासद भाग भांडवल किती वाढ झाली पाहिजे, सभासद किती वाढले पाहिजे, कर्ज किती वाढलं पाहिजे आणि आपलं कार्यालयीन कामकाज करताना ते कशा पद्धतीने केलं पाहिजे, यासाठी आपलं वार्षिक उद्दिष्ट धोरण पुन्हा आपण वर्षाच्या नंतर आपण एप्रिलला मीटिंग घेऊन पुन्हा आपण ते फिक्स करतो. आणि हे केलेलं फिक्स वार्षिक उद्दिष्ट आपलं त्याची पूर्तता किंवा त्याचं नियोजन आपण 6 महिने तिमाही या पद्धतीने करू किंवा कर्मचाऱ्याला आपण जे वार्षिक उद्दिष्ट दिले, इंडिव्हिज्युअल वैयक्तिक दिलेलं आहे, संस्थेला दिलेलं आहे, शाखेला दिलेलं आहे, याची पूर्तता आपण 6 महिने 9 महिने तिमाही या पद्धतीने आपण तिमाही प्रत्येक वेळेला आपण आढावा घेतोय. याची पूर्तता कशा पद्धतीने आपली होत जाईल याचाही आपण उल्लेख आपल्या उद्दिष्ट धोरणामध्ये केलेला आहे. मग ही जी धोरणं आपली आहेत ही धोरणं आपण राबवताना आपलं नियोजन, आपलं मार्गदर्शन आणि आपली अंमलबजावणी आणि या अंमलबजावणीवरती आपलं नियंत्रण. कारण आमच्याकडं म्हणजे दादांच्या रूपानं आपल्याला एक गिफ्ट आहे ते की त्यांचं नियंत्रण किंवा त्यांचा जो फॉलोअप आहे हे सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्या संस्थेसाठी म्हणायला काही हरकत नाही की खरोखर आपण ज्या पद्धतीने फॉलोअप करतोय किंवा आपण कंटिन्यूस पाठीमागे राणे साहेब आमचे आहे की राणे साहेब प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे की बरोबर प्रत्येकाचं उद्दिष्ट कशा पद्धतीने पूर्ण करायचं आहे किंवा त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन, नियंत्रण या सगळ्या गोष्टी आपण तुमच्यापर्यंत या पॉलिसीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. किंवा वारंवार आपण एखादी गोष्ट कसं आहे की पुढचं पाठ मागचं सपाट अशा गोष्टी प्रत्येक म्हणजे विसरणे हा माणसाचा गुणधर्म आहे. त्यामुळं तरी सुद्धा आपण आपल्या पॉलिसीच्या माध्यमातून किंवा आपल्या या कामकाजाच्या माध्यमातून वारंवार ती गोष्ट आपण बिंबवण्याचा प्रयत्न करतोय किंवा वारंवार ती गोष्ट सातत्यानं आपल्या समोर कशी राहील आणि आपली जी घेतलेली उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट आपली पूर्ण कशी होती यासाठी आपण वारंवार प्रयत्न प्रत्येक विभागामार्फत करत आहे. आणि त्यासाठी आपले प्रत्येक विभाग आपल्याला त्यासाठी वेगवेगळा केलेला आहे आणि त्या विभागामार्फत आपण त्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत आपण त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्या प्लॅनिंग नुसार आपलं कामकाज खरोखर होतंय की नाही होतंय याचा पाठपुरावा कायम साहेब आमच्याकडे करत असतात आणि त्यानुसार आपले जे सिस्टम चाललेलं आहे या सिस्टम नुसार आपण आपलं कामकाज करत आहे. कारण याच्यामध्ये पॉलिसी असू द्या किंवा आपल्या कामकाजाच्या धोरणाबाबत असू द्या, कारण प्रत्येक एक विषय असा आहे जसं मी मगाशी बोलल्याप्रमाणे आणि एका विषयावर एवढं बोलता येईल की आपल्याला दिवसभर एका विषयावरती एक मार्गदर्शन करतात. त्यामुळं मला पॉलिसी बद्दल किंवा आपल्या संस्थेमध्ये चाललेल्या कामकाजाबद्दल
मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली. आणि याच्यामध्ये आपल्याला अजून आतमध्ये जायचं असेल तर आपल्या कामकाजाबद्दल आपल्या पॉलिसीमध्ये आपण दिलेलं आहे. जरी याच्यामध्ये कोणाला काही शंका असेल किंवा नवीन, बघा आपण मार्केटमध्ये फिरत असताना प्रत्येक गोष्ट आपल्याला वेगळी काहीतरी मिळते. आणि जर खरोखर एखाद्याकडे वेगळं काहीतरी मिळत असेल तर वेगळं तुम्ही सुद्धा आम्हाला देण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून आपणाला, जसं की मार्केटिंग मध्ये खूप काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला शिकण्यासारखे. कारण माणसाच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा नवीन आहे आणि प्रत्येक दिवस आपल्याला वेगळा अनुभव येतो किंवा वेगळी गोष्ट काहीतरी शिकायला मिळते. त्या पद्धतीने नवीन मार्केटिंगच्या बाबतीत किंवा संस्थेच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून नवीन एखादी गोष्ट जर आपल्याला मिळत असेल तर ती तुम्ही दिली तर ती गोष्ट आपल्या पॉलिसीमध्ये पुन्हा आपण ऍड करू आणि आपल्या सर्वांच्या मध्ये आपण देऊ. प्रत्येकाला आपण प्रगत करूया किंवा प्रशिक्षित करूया, की जेणेकरून जर आपण सर्वजण प्रत्येक गोष्टीत जर प्रशिक्षित झालो, ऑलराऊंडर झालो, तर आपल्या कामकाजामध्ये अजून चांगल्या पद्धतीनं सुधार होईल आणि आपलं कामकाज अजून चांगल्या पद्धतीने करता येईल. कारण आपली संस्था ज्या पद्धतीनं संस्थेची उलाढाल किंवा वाटचाल चालते त्या पद्धतीने आपल्याला अजून 5 शाखेची परमिशन नवीन मिळालेली आहे. प्लस आपली 1 शाखा अजून काढायची राहिलेली आहे, म्हणजे 6 शाखा. प्लस आपण बालाजी सहकारी पतपेढी अडॉप्ट केली त्यामुळे त्याच्या 2 शाखा, म्हणजे आपल्याला 6 आणि 2 8 शाखा. 8 शाखा आपल्याला चालू करायचे आहेत. आणि चालू करण्याकरता आपण कर्मचाऱ्याची आपली आवश्यकता आहे. तर कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते तर आपण नवीन भरती करतोय. प्लस आपले जुने जे कर्मचारी आहेत त्या जुन्या कर्मचाऱ्यांनी खरोखर या पॉलिसीचा अभ्यास करून स्वतः प्रगत होऊन त्यांनी ब्रँच मॅनेजर म्हणून जावं. आणि नवीन कर्मचाऱ्यांना आपण भरतीची ऍड आपण दिलेली आहे. तरी आपल्याकडं आपल्या जवळचे कोणी नातेवाईक असू द्या किंवा कोणी असू द्या, आपले मित्रमंडळी असू द्या, ते त्यांचे अर्ज आपण 20 तारखेपर्यंत अर्ज मागवलेले आहेत. आणि 26 तारखेला आपण इंटरव्ह्यू ठेवलेली आहे. जरी 26 तारखेपर्यंत डायरेक्ट आले तरी आपण इंटरव्ह्यू घेऊन आपला, कारण 8 शाखा नवीन काढायची असल्यामुळं आपल्याला अजून कर्मचाऱ्याची भरती करावी लागणार आहे. तर त्या पद्धतीनं आपण ती करून आपल्या संस्थेचं आपण जे 2028 ला 1000 कोटीचं टार्गेट घेतलेलं आहे हे पूर्ण करण्यासाठी आपण आपलं नियोजन आपल्या कागदावरती मांडलेलं आहे. परंतु ते पूर्ण करण्यासाठी सगळ्यांची, म्हणजे कसं की हे एकट्याचं कुणाचंही काम नाही. म्हणजे संचालक मंडळ असू दे, वरिष्ठ अधिकारी असू द्या किंवा शाखा अधिकारी असू द्या किंवा कर्मचारी असू द्या, आपण सर्वांनी मिळून ज्या पद्धतीने आतापर्यंत कामकाज करत आलेलो आहे त्याच पद्धतीने टीमवर्कनं आपलं कामकाज आपल्याला करायचं आहे. आणि आपलं घेतलेलं उद्दिष्ट, धोरण या पॉलिसीच्या माध्यमातून पूर्ण करायचं आहे कामकाज करून आणि प्रगत होऊन. एवढंच मी तुम्हाला सांगेन आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद.